नमस्कार मित्रांनो. समजा तुम्ही एक छोटासा बिझनेस सुरू केला. बिझनेस जबरदस्त आहे. आज दुकान आहे. तुम्हाला एक दुकानातून 100 दुकानं उभी करायची आहेत. तुमच्याकडे आयडिया आहे. तुमच्या कस्टमर पण आहे, बिझनेस पण आहे. एक प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे पैसा नाही. आता काय करायचं? बँकेकडून लोन घ्याल, एखाद्या मोठ्या कोणच्या ओळखीच्या इन्व्हेस्टरकडून पैसे घ्याल, की आपल्या कंपनीचा छोटासा हिस्सा लोकांना देऊन त्यांच्याकडून पैसे तुम्ही घ्याल. आता इथूनच IPOची खरी सुरुवात होते. आज आपण अगदी सोप्या भाषेत कंपनी पब्लिक का होते? IPO म्हणजे काय? प्रायमरी मार्केट म्हणजे काय? सेकंडरी मार्केटमध्ये काय? कंपनी अजून कोणकोणत्या प्रकारे पैसा उभा करू शकते हे पाहणार आहोत. कंपनीला पैसा का लागतो? समजा एक कंपनी आहे ABC. आज तिची एक फॅक्टरी आहे. बिझनेस चांगला चालतो आणि पब्लिकची डिमांड वाढली. आता कंपनीला आणखी 10 फॅक्टऱ्या सुरू करायच्यात. किती? 10. त्यासाठी काय करावं लागतं कंपनीला? तर लक्षात घ्या, कंपनीला काय लागतं? कंपनीला पाहिजे लँड. लँड कंपनीला काय पाहिजे? लँड, मशीन, एम्प्लॉयीसाठी पैसे पाहिजेत. आलं का लक्षात? मार्केट उभं करण्यासाठी पैसे पाहिजे मार्केटला. परत त्यांना काय डिस्ट्रिब्युशनसाठी पण पैसे पाहिजे असतात. म्हणजे बिझनेस वाढवायचा असेल तर कॅपिटल लागतंच. त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. इतका पैसा आणायचा कुठून? हा सगळ्यात मोठा प्रश्न ह्या कंपनीपुढं. आता त्याच्यासाठी कंपनी काय करते? एवढा पैसा आणायचा कुठून? तर कंपनी काय करते? कंपनीकडे 2 पर्याय असतात. एक बँकेकडनं लोन घ्यायचं किंवा बँकेकडनं लोन घेतल्यानंतर बॉन्ड इश्यू करायचे. अजून वेगळ्या प्रकारे डिबेंचर घ्यायचं आणि नसल तो बॉरोविंग करायची. बॉरोविंग म्हणजे काय असतं, की तुम्ही उधार घेतलेला पैसा, जो उधार घेतलेला पैसा आहे तो तुम्हाला कर्जाने वापस करावा लागतो आणि त्याच्या बदल्यात परत राहिलेला पैसाही पूर्ण द्यायचा आहे तुम्हाला. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही इक्विटी घेतलं, इन्व्हेस्टरकडनं इक्विटी घेतलं, तर काय आपल्याला मिळेल? कॅपिटल मिळेल. आणि कॅपिटल मिळालं तर काय होणार? त्याला कंपनीला फायदा होतो. त्याच्या बदल्यात फक्त आपल्याला काय द्यायचे आहेत? शेअर द्यायचे आहेत. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आता कंपनी पब्लिक का होती? कंपनीला पब्लिक करायची. पब्लिक होण्यामागचं काम काय असतं कंपनीचं? पब्लिक का करावे लागते? लक्षात घ्या. पहिल्यांदा कंपनी प्रायव्हेट असते. प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण सगळीकडनं पैसे गोळा करू शकतो, आणू शकतो. पण जर कंपनी आपल्याला मोठी करायची असेल, तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. आता हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा ती व्यक्ती आणू शकत नाही किंवा आपल्या मित्रांकडे, सहकार्याकडनं, कोणाकडेही आई-वडिलांकडनं, पत्नीकडनं कोणाकडेही जो फंड उभा करतो, तो कमीच पडतो आणि मोठ्या प्रमाणात फंड निर्माण करण्यासाठी कंपनीला प्रायव्हेटमधनं पब्लिकमध्ये जावं लागतं. फक्त लोन घेण्यापेक्षा पब्लिक इन्व्हेस्टरकडून कॅपिटल उभं करू शकते. यासाठी कंपनी पब्लिक मार्केटमध्ये येऊ शकते. आता लक्षात घ्या, फंड रेसिंग त्यासोबत कंपनीची व्हिजिबिलिटी पण वाढू शकते. काय करतं? कंपनी पॉप्युलर होते, व्हिजिबिलिटी वाढते, सगळ्यांना दिसते. कंपनी अजून कॅपिटल राईज करू शकतं आणि पण पब्लिक आल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी तर वाढते. सगळ्याच प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी निर्माण होतात. आता याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, पुढची गोष्ट IPO म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा IPO म्हणजे काय? आता येतो आपल्या स्टोरीचा मूळ मुद्दा. IPOचा फुल फॉर्म म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. नाव छोटं आहे, पण कन्सेप्ट थोडी मोठी आहे. लक्षात घ्या. ABC फ्रूट पहिल्या पब्लिक इन्व्हेस्टरला आपले शेअर ऑफर करते. पहिल्यांदा ऑफर करते. त्यालाच IPO म्हणतात एक लाईनमध्ये. कंपनी पहिल्यांदा पब्लिक इन्व्हेस्टरला शेअर ऑफर करते. लक्षात घ्या. पहिल्यांदा ऑफर करते. त्याला काय म्हणतात? IPO. आता याच्यानंतर IPO आल्यानंतर कंपनीला काय-काय फायदा होतो? कशा प्रकारचा फायदा होतो? तर तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून IPOमध्ये अप्लाय केला. आलं का लक्षात? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे मिळालंच असं नसतं ना. आपण समजा एक इन्व्हेस्टर आहे, त्यांनी IPOमध्ये केलं. बरेच मित्र आपले करतात. "अरे, मला मिळालं तर बरं होईल." परंतु जर IPOमध्ये ऑफर केलंय आणि तिथं जर पाहिजे भांडवल त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टर आले, तर काय करणार?
तर कंपनी काय करते, ज्यांना काही लोकांना अलॉटमेंटमध्ये ज्यांना लागतात त्यांना देते, बाकीच्यांचे पैसे परत रिफंड होतात. तोपर्यंत ब्लॉक राहतात, रिफंड होतात आणि ज्यांना मिळतं ते काय करतात, त्यांचं आय-पी-ओचे जे काय होतात ते शेअर लिस्टिंग होतात कुठं, याच्यावर NSE, BSEवर. मग त्याच्यामध्ये काय होतं, कंपनी येते, आय-पी-ओ करते, प्राइस ब्रँड ठरतो, इन्व्हेस्टर अप्लाय करतात, त्यांचे अलॉटमेंट होतात, नंतर डीमॅट अकाउंटला ते जमा होतात आणि मग लिस्टिंग कंपनी NSE, BSEवर तुम्ही बाय, सेल करू शकता. अलग लक्षात हे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. बरेच वेळा बिगिनर पण इथं गडबड करतात. त्यामुळे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आता मध्ये आय-पी-ओमध्ये तसंच शेअर मर्यादित आणि डिमांड जास्त असेल तर जास्त लोकं येतात. त्यामुळं असं गॅरंटी नसते का ज्याने अप्लाय केला त्यालाच मिळेल. अशी काही गॅरंटी नसते. काही यांना मिळतं लकीली, काहींना नाही मिळत. काही खूप मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांना मिळत नाही. बरेच जणांना सहज मिळून जातात. त्याच्यातून ते बराचसा पैसा निर्माण करू पण शकतात. असं नाही की त्याच्यातून आय-पी-ओ लागला आणि नाही लागला म्हणजे काय म्हणजे फायदाच होतो काही नाही. आता आय-पी-ओ लागला, आय-पी-ओ आला, पैसे आले, कंपनीला पैसा मिळाला, हे सगळं झालं. आता इम्पोर्टंट कन्सेप्ट काय आय-पी-ओची साईज आहे समजा 100 करोड रुपये. म्हणजे पूर्ण 100 करोड कंपनीला मिळाले असं नेहमीच नसतं. अलग लक्षात. त्याच्यामध्ये काय आय-पी-ओमध्ये 2 टर्म लक्षात ठेवले पाहिजे. तर फ्रेश इश्यू पण येतो त्याच्यानंतर आय-पी-ओ आणू शकतो. कंपनी नवीन शेअर पण अजून इश्यू करू शकतात. अशी गरजच नाही की आय-पी-ओमधनंच हे करू शकतात. पण पहिल्यांदा आय-पी-ओ तर आणावाच लागतो. फ्रेश इश्यूमध्ये काय मनी परत कंपनीला मिळतो. अजून एक फॉलो बाय ऑफर असते. ऑफर फॉर सेल असतात. एक्झिटिंग प्रमोटरला पण शेअर डायल्यूट केले जातात. असे वेगवेगळे प्रकार असतात याच्यामध्ये. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आय-पी-ओ आणल्यानंतर करता येतं. आय-पी-ओच्या अगोदर काहीही करता येत नाही. आय-पी-ओ म्हणजे काय झालं, ते एक प्रकारे प्रायमरी मार्केट झालं, का जिथून आपण आय-पी-ओ आणतो. पण नंतर काय होतं, की आय-पी-ओमध्ये काय न्यू शेअर येतात, कंपनीला इन्व्हेस्टर मिळतात. इन्व्हेस्टरकडनं कंपनीला काय म्हणतो फंड मिळतो. फंड हा न्यू इश्यू असतो. त्याच्यानंतर एक्झिस्टिंग सेकंडरी मार्केट म्हणजे काय, तर सेकंडरी मार्केटमध्ये ज्यांना शेअर मिळाले, त्यांनी जाऊन कंपनीच्या याच्यावर NSE, BSEवर जाऊन समजा आपला ब्रोकर थ्रू ते कंपनीचे शेअर विकले, एखाद्याला विकले. आता मला फायदा झालेला आहे, मला याच्यातून बाहेर पडायचे, तर मी शेअर विकून टाकू शकतो. आणि ज्याला नवीन एखादा माणूस आहे त्याला शेअरमध्ये एंट्री करायची, त्याला वाटलं यार आय-पी-ओमध्ये तर आपल्याला नंबर लागलेला नाहीये. मग इथं नंबर लावू. मग त्याने तिथे तो शेअर घ्यायला जातो. मी शेअर विकतो, मला पैसे मिळतात. तो शेअर घेतो, त्याला काय मिळतं पैसे देऊन शेअर मिळतात. आणि ह्या नंतर होणाऱ्या ज्या ट्रेडला त्याला म्हणतात सेकंडरी मार्केट. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सेकंडरी मार्केटमध्ये जे पण पैसेची देवाण-घेवाण होते, त्याचा कंपनीला काहीही काडीमात्र फायदा होत नाही. त्याच्यातून काय फायदा होतो, की जे शेअर धारक असतात, त्यांना जो फायदा होईल तो होईल किंवा लॉस पण होईल तो त्यांना होईल. कंपनीला होत नाही याचा फायदा. पण शेअरधारकांसाठी कंपनीला सगळ्या गोष्टी डिस्क्लोज कराव्या लागतात. त्यांचा प्रॉफिट काय झाला, त्यांनी नवीन काय डिसिजन घेतले, त्यांना अजून काय-काय प्रकारे नवीन करायचे हे सगळं कंपनीला सांगावं लागतं. सगळ्या गोष्टी डिस्क्लोज कराव्या लागतात. त्याच्यापेक्षा वेगळं काही करावं लागत नाही. ही डिसिजन घेताना कंपनीला हे सगळं डिस्क्लोज करावं लागतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण याच्याकडे जाऊ. हे का इक्विटी फंड राईज करायचे. कंपनी अजून कोणकोणते प्रकार आहेत ते का इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे आय-पी-ओ, एफ-पी-ओ म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर. याच्यातून पण कंपनी पैसा उभा करते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय असतं राईट इश्यू. याच्यातून पण कंपनी पैसे उभा करते आणि QIP म्हणजे मोठ्या इन्व्हेस्टरला कंपनी फंड गोळा करण्यासाठी शेअर देऊन त्यांच्याकडे इन्व्हेस्ट करते. नंतर प्रिपरेशन अलॉटमेंट पण करते. याच्यातनं पण फंड करतात, पण एकमेकांना ते शेअरचे अलॉटमेंट होते. म्हणजे अशा प्रकारे कंपनी अजून वेगवेगळ्या प्रकारचे शेअर करतात. प्रिपरेशन अलॉटमेंटमध्ये काय होतं, की काही लोकं दुसऱ्या सिलेक्टर इन्व्हेस्टरला हे देतात. नंतर कन्व्हर्टिबल सिक्युरिटी पण असते. हिचं फ्युचर इक्विटी केली जाते याच्यामध्ये. लेकिन लक्षात घ्या प्रायमरी म्हणजे कंपनी प्लस इन्व्हेस्टर, सेकंडरी मार्केटमध्ये इन्व्हेस्टर टू इन्व्हेस्टर. अलग लक्षात. आय-पी-ओ शिवाय हे जे पर्याय मी तुम्हाला सांगितले
याच्यातून कंपनी पैसे उभं करते. पण त्याच्यासाठी कंपनीला पहिल्यांदा IPO आणावा लागतो. त्याच्यानंतर कंपनीला काय काय करायचे ते तो नंतर करू शकतो. त्याच्या अगोदर काही करू शकत नाही. मग त्याला कर्ज घ्यायचं, काय घ्यायचं, कशाप्रकारे घ्यायचं ते तो ठरवू शकतो. परंतु कर्ज घेतलं तर काय होतं, लोन होतं, बॉन्डने घेऊ शकतो, डिबेंचरने घेऊ शकतो. पण त्याच्यासाठी काय द्यावं लागतं त्याला, व्याज द्यावं लागतं, परत कर्ज पूर्ण करावं लागतं. याच्यामध्ये तसं करावं लागत नाही. इक्विटी म्हणजे एक प्रकारची ओनरशिप असते आणि डेप्ट म्हणजे एक प्रकारे घेतले बॉरोविंग कर्ज असतं. हे आपल्या लक्षात पाहिजे. त्या प्रकारेच मार्केट चालतं. हे एकदा आपण पूर्ण लेसन पाहून घ्या. हे कशा प्रकारे असते, पहिली कंपनीज बिझनेस वाढवण्यासाठी, फंड गोळा करण्यासाठी, डेप्ट इक्विटी टू डेप्ट ह्याच्यासाठी, नंतर पब्लिक मार्फत इक्विटी पब्लिक रोटेशन केले जातात. नंतर IPO आणला जातो. नंतर इन्व्हेस्टर अप्लाय करतात, अलॉटमेंट होतं, डिमॅट अकाउंटला येतात, लिस्टिंग होते, NSE BNSEवर ट्रेड होतो, प्रायमरी मार्केटमध्ये घेऊ शकतो. नंतर सेकंडरी मार्केटमध्ये तुम्ही एकमेकांशी शेअर हे करू शकता. अशा प्रकारे कंपनी पैसा उभा करते. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा फंड ग्रोथसाठी आणला जातो, इक्विटी ओनरशिप मिळते, नंतर बॉरोविंग टाळण्यासाठी केला जातो, नंतर IPO, नंतर अप्लाय केला जातो, फ्रेश इश्यू होतात, प्रायमरी मार्केट, नंतर सेकंडरी मार्केटमध्ये जातात. अशा प्रकारे हा आपला पूर्ण कन्सेप्ट आहे. हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारून काही उपयोग होत नाही. हे अलॉटमेंट झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारे कंपनी अजून पैसे उभे करू शकतात याचे पूर्ण स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यानंतर आपण कंपनी तर पाहिले, कंपनी एक प्रकारे IPO आणला, लिस्ट झाली, सगळं झालं. आपण ज्या ज्या मोठ्या कंपन्या बघतो त्याच्यामध्ये बरेच वेळा काय होतं की कंपन्या छोट्या असतात, 5,000 कोटी 10,000 कोटी. त्या कंपन्यांना काय करतो पैसे मिळतो. पण त्यांच्या जर कन्सेप्ट चांगले असेल, त्यांची मॅनेजमेंट चांगली असेल तर कंपनी पुढे मोठी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जे मोठे इन्व्हेस्टर असतात अशा कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारे शेअर घेतात आणि त्याच्यानंतर ते शेअर होल्ड करून ठेवतात. ती कंपनी पुढे डबल टिबल होण्याची शक्यता जास्त असते. परंतु एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस असं होत नाही. कधी कधी खूप मोठ्या कंपन्या लिस्ट होतात. तुम्ही बघताच एक जे स्विगी, झोमॅटो वगैरे ह्या कंपन्या लिस्ट झाल्या, यांची ऑलरेडी कॅपिटल 1,00,000 करोडपेक्षा जास्त होतं. म्हणजे ते लिस्ट होतानाच ते लार्ज कंपन्या म्हणून लिस्ट झाले. तर म्हणजे मार्केट म्हणजे नुसतं ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल, बाय केलं, बॉटम, टॉप असं काही नसतो. प्रत्येक शेअर मागे एक बिझनेस आहे. बिझनेसला ग्रोथ हवी असते. ग्रोथसाठी फंड हवा असतो. फंडसाठी इक्विटी द्यावं लागते, डेप्ट घ्यावं लागतं, पब्लिक रोटमध्ये जावं लागतं, IPO आणावं लागतं, लिस्टिंग करावं लागतं. लिस्टिंग केल्यानंतर सेकंडरी मार्केटला जातं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बाय सेल करू शकता. प्रायमरी मार्केट म्हणजे न्यू इश्यू, सेकंडरी मार्केट म्हणजे ट्रेडिंग केली जाते. हा कन्सेप्ट तुमच्या पूर्ण लक्षात राहिला पाहिजे. बऱ्याच लोकांच्या लक्षात नाही राहिलं, मग ती गडबड करतात. मग तिथून पुढे त्यांच्या प्रत्येक कन्सेप्ट ह्या चांगल्या प्रकारे होत नाही. आपल्या ह्या कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असल्या पाहिजेत. आलं का लक्षात? आता इथून पुढे आपण पाहणार आहोत की कंपनी लिस्ट झाली, मोठी कंपनी झाली, NSE BNSE लिस्ट झाली. NSEमध्ये साधारणतः 2,500पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. BSEमध्ये साधारणतः 5,000 ते 6,500पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. ह्या सगळ्या कंपन्या लिस्टेड असणाऱ्या त्या ठिकाणी तुम्ही यांच्यावर ट्रेड करू शकता, बाय करू शकता, सेल करू शकता. यांचा बिझनेस स्टार्ट झालेला आहे. आता आपल्याला ह्या कंपनीचा बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर अजून कॉर्पोरेट ॲक्शन झाल्यामुळं ह्या कंपनीवर, इन्व्हेस्टरवर आणि साधारणतः मार्केटवर काय परिणाम होतो, तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कंपनी कशा प्रकारे कंपनी मॅनेजमेंटने जो डिसिजन घेतो त्याचा काय इफेक्ट होतो. नंतर कंपनीचा आपण जो पैसे दिलेले आहेत
ते पैसे नेमके आपण दिलेले प्राईजमध्ये दिलेले आहेत, की जास्त महागात खरेदी केले, की स्वस्तात खरेदी केली? हे सगळं कसं काय ओळखायचं? कंपनी महाग आहे, स्वस्त आहे, ती कंपनी डिव्हिडंड देते, नाही देत, काय करते, स्प्लिट करते. ते सगळे जे प्रकार आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा सेकंड व्हिडिओ होता. मागचा व्हिडिओ मी टाकला नव्हता काही कारणास्तव, परंतु येणारा व्हिडिओ हा थोड्या वेळाने येईल किंवा अजून 1 दिवसाने येईल. इथून पुढे दर दिवस एक व्हिडिओ राहील. राहील म्हणजे राहील. आपल्याला हे शिकायचे. पुढच्या हप्त्यामध्ये आपण जर प्राईज ॲक्शन पाहायला जाणार आहोत. पूर्ण ऑप्शन, फ्युचर, प्राईज ॲक्शन हा पुढच्या हप्त्यामध्ये चालू होईल. पहिल्या हप्त्यामध्ये मला टोटल मुलांना कंपनी काय असते, तिचा बिझनेस काय असतो, ती कशाप्रकारे चालते, ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. आणि ह्या गोष्टी मला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. म्हणजे मागची मुलं थोडी वर आणली पाहिजेत, तरच आपण पुढच्यांची बरोबरी करू शकतो. जे पुढचे आहेत त्यांना या गोष्टीमध्ये जास्त काही रस नसतो. त्यांनी सगळं पाहिलेलं असतं आणि खूप पैसे घालवलेले असतात. तर ते पाहण्याच्या दृष्टिकोनाने असतात. मी ह्या फ्लोमधनं गेलेलो आहे. पण मी प्रत्येक वेळेस जेव्हा गेलो तेव्हा मी प्रयत्न केला, की मी सुरुवातीपासून शिकेल. आणि दरवेळेस मी सुरुवातीपासून शिकण्याचा प्रयत्न केला दर 3 महिन्यांनी. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं, की असं करून जमणार नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट नोट बाय नोट लिहून शिकायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपल्या लक्षात राहील. म्हणून हा एक व्हिडिओ होता. हा तुम्ही पाहिला. त्याच्यानंतर आपला दुसरा व्हिडिओ थोड्या वेळाने येईल. व्हिडिओ पाहिला, तुम्हाला आवडला चांगलं आहे, नाही आवडला तर डबल पहा. दुसरीकडे पण जाऊन याच गोष्टीवर पाहण्याचा प्रयत्न करा. आपण आता पुढच्या विषयाला थँक यू. टेक केअर. बाय बाय.